मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून मागास आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे। या आयोगाला अभ्यासासाठी तब्बल 367 कोटींचा निधी सरकारकडून देण्यात आलाय। मात्र आयोगात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। मागास आयोगाच्या अभ्यास दौऱ्यासाठीचा निधी गाड्या, कार्यालयीन भाडं, संगणक, स्टेशनरी अशा गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मागास आयोगाने नक्की किती अभ्यास केलाय याची माहिती द्यावी अशी मागणी अंधारेंकडून करण्यात आली आहे। या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली। आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय, तालुक्यांमध्ये जायचंय, खरोखरच मागासलेपण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे। आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर 367 कोटी 12,59,000 इतका निधी आम्हाला हवा आहे। परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता। 1,43,000 लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लोक आहेत? या 1,43,000 लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का? ते लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला, मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आतापर्यंत किती अभ्यास केला हे त्यांनी सांगावं लागेल।